चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील काही गुगल इमेज आहे, मी काढून ठेवले त्या घाटावरची आणि त्या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा केल्या। गुगल इमेज मध्ये तिथे रेती नाही, 200 ब्रास 50 ब्रास रेती फार तर असेल, त्या इमेज मध्ये सगळे इमेजेस मध्ये आले। मी माणूस पाठवून करून घेतला अध्यक्ष महोदय, परंतु त्याला मुदतवाढ दिल्या गेली। मुदतवाढ काय दिली की तिथे रेती साठा आहे, तो वेळेत उचल झाला नाही म्हणून त्याला मुदतवाढ दिली। आता त्याचा पंचनामा कोणी केला? पंचनामा कोणी केला? तिथे रेती आहे म्हणून। तुम्ही जर आजही या रेती घाटांना जी मुदतवाढ दिली, माझ्या मतदारसंघातल्या ब्रह्मपुरी मतदारसंघातल्या 6 रेती घाटांना मुदतवाढ दिली मंत्री महोदय। पंचनामा कोण करतो? एकतर महसूल विभाग किंवा खनिकर्म विभाग, मायनिंग ऑफिसर यांचे अधिकारी करतात। तिथे रेतीच नाही तर पंचनामे आले कुठून? आणि पंचनामे केलेत मग रेती दाखवली कशी आणि मुदतवाढ मिळाली कशी? फार मोठा प्रश्न आहे बरं। मी अधिकाऱ्यांना विचारलं की अरे तिथे तर काहीच नाही। मी माझी माणसं पाठवून मी गुगल इमेजेस काढून आणले अध्यक्ष महोदय। 50 बरास नाही, 25 बरास नाही, 3-3 हजाराचा साठा असल्याची परवानगी देऊन टाकली उचल करायला। हे फार अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय। म्हणून माझी विनंती आहे आपल्याला की या संदर्भात पूर्ण चौकशी करून, हे जर चुकीचे पंचनामे करून त्याला मुदतवाढ दिली असेल ना, तुम्ही त्यांच्यावर कारवाई कराल का? हा पहिला प्रश्न, आणि लवकरात लवकर करावी ही माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय। माननीय विजय वडेट्टीवार साहेबांनी जे सांगितलं की ब्रह्मपुरी मतदारसंघामध्ये रेती नसताना जे काही सांगितलं आहे त्यावर तातडीनं चौकशी केली जाईल आणि तातडीनं त्यांचे जे काही मुदतवाढ दिली आहे ती मुदतवाढ रद्द केली जाईल। ती मुदतवाढ रद्द केली जाईल कारण साठा नसताना मुदतवाढ दिली आहे, याचा अर्थ तिथे रेती चोरी होणार आहे आणि त्यामुळे ती रद्द केली जाईल। राहिला प्रश्न, त्यांनी सांगितलं गुगल इमेज वगैरे आहे, त्यांनी जर मला दिल्या तर निश्चितपणे याच्यावर आपण कारवाई करू। आजच मी कलेक्टरशी बोलेल, इथनं गेल्यावरच कलेक्टरशी बोलेल आणि यामध्ये तातडीनं सर्व परवाने रद्द करू।